नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातलं बघा एक छोटस गाव आहे। येवला तालुक्यातलं धामोडी म्हणून या गावचा गरीब कुटुंबातला एक युवक भैया गायकवाड किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष या नावाने अधिकाऱ्याला फोन गेला तर भले भले अधिकारी नमतायत। म्हणजे समाजसेवा करण्याचं वेड ज्याला म्हणतो आपण, आणि अल्पविधीतच प्रसिद्धी। म्हणजे गेल्या महिन्याभरात कोणाला भैयासाहेब गायकवाड किंगमेकर ग्रुप हे नाव माहित नव्हतं, परंतु ह्या महिन्याभरात अगदी त्याचे 500 फॉलोअरचे 40,000 फॉलोअर 4 दिवसात वाढले। म्हणजे त्याच भैया गायकवाडला मारहाण झाली, त्याच विषयाचा आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, कुणाचं नशीब कधी उलगडेल काही सांगता येत नाही। आता हे फोटो आपण त्या भैया गायकवाडचे पाहिले। हा म्हणलं दादा, अर्जंट मध्ये तुमच्या दुकानापाशी एक ऍक्सिडेंट झालेला आहे, अर्जंट तिथं जा आणि लवकरात लवकर त्यांना उचला आणि एचजीएस ला जाऊ दे, मी आलो 5 मिनिटात। ऐका ना, काही पैसे वगैरे लागले तर मला कॉल करा, मी तुम्हाला आहे ना फोन पे टाकतो, किंवा आलोच मी 5 मिनिटात। एचजीएस ला घ्या फक्त, बरं का? नक्की बरं का दादा, अर्जंट जा तिथं, ती आत्ताच झालेला आहे ज्येष्ठ, आणि जा तुमच्या दुकानापाशी तिथे पेट्रोल पंपाच्या बाजूलाच। हो, लवकर लवकर, धन्यवाद। हो, आणि त्याचे व्हिडिओ देखील आपण पाहिलेले आहेत। बघा, त्याची बोलण्याची स्टाईल, अधिकाऱ्याला सांगण्याची स्टाईल, काम करून घेण्याची स्टाईल, अगदी लहानातल्या लहान कामापासून ते मोठ्यातलं मोठं काम। एक नाशिक जिल्ह्यातला येवला तालुक्यातल्या धामोरी या गावचा युवक भैया गायकवाड बोलतोय या नावाने महाराष्ट्रभर रातोरात स्टार आणि रातोरात प्रसिद्ध झाला। हा युवक एक सर्वसामान्य कुटुंबातला युवक आहे, परंतु त्याची बोलण्याची स्टाईल आणि काम करून घेण्याची स्टाईल म्हणजे कुठल्याही विभागाला फोन केला, बघा त्याचे अनेक व्हिडिओ आहेत की लाईट बोर्डाच्या अधिकाऱ्याला फोन केला, बघा त्या अधिकाऱ्याला बोलण्याची स्टाईल, मी भैया गायकवाड बोलतोय किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष, ती आपली लाईट गेली, तेवढं त्याचं काय झालं त्या लाईटचं, लगेच लाईट 5 मिनिटात येते। कुठल्याही खात्याला फोन केला, अगदा तहसीलदारला केला, पोलीस स्टेशनला केला, कुठं ऍक्सिडेंट झाला त्याच्यासाठी केला, तर तत्पर तिथं सेवा उपलब्ध होते। म्हणजे भैया साहेब गायकवाड हे नाव दहशतीचं किंवा प्रेमाचं किंवा काम करून घेण्याचं, किंवा एखादा मोठा कोणतरी हा लीडर आहे, कोणतरी नेता आहे, आणि आपण जर याचं काम नाही केलं तर आपल्यावरती कारवाई होईल, अशा पद्धतीची अधिकाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाल्यासारखी परिस्थिती झाली बघा। आणि हा सामाजिक कार्यकर्ता म्हणजे सामाजिक काम कसं करायचं हे अगदी एखाद्या आमदार खासदाराला देखील लाजवेल, सामाजिक कार्यकर्त्याला देखील लाजवेल, आणि अधिकाऱ्याला देखील लाजवेल, अशा स्वरूपाचं काम हा भैया गायकवाड म्हणून करतो किंगमेकर ग्रुप। आता किंगमेकर ग्रुप म्हणजे किंग म्हणलं की ते नावच एकदम असं की बाबा रॅश, जसं टायगर ग्रुप आहे, जसं किंगमेकर ग्रुप ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अशा पद्धतीचं हे नाव झालं। आणि याला टायगर ग्रुपचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांचा देखील पाठिंबा या भैया गायकवाड नावाला आहे। बघा, आता त्याला काय टवाळखोर पोरांनी, आता मोठं होत असताना नेहमी अडीअडचणी येत असतात, कुणाला फोनवर शिव्या घातल्या जातील, कुणाला धरून मारलं जाईल, किंवा अजून काहीतरी होईल, या गोष्टी चालतच असतात। समाजामध्ये नालायक लोकांची संख्या देखील फार मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे उगाच काहीतरी दिखावपणासाठी करायचं, अशी देखील लोक नालायकता सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळतील। तसंच या भैया गायकवाडला, म्हणजे हा एक तरुण पोरगा, 17-18 वर्षाचा पोरगा आज प्रसिद्धीच्या जोतात एवढा गेला, हा 17-18 ते 20 वर्ष ह्याचं वय असेल, या दरम्यानचा मुलगा हा महाराष्ट्रामध्ये घराघरात पोचलाय। प्रत्येकाच्या मोबाईलवरती एकच येते की मी भैया गायकवाड बोलतोय, आणि याच्यावरती रील देखील मोठ्या प्रमाणामध्ये बनवायला सुरुवात झालेली आहे, भैया गायकवाड भैया गायकवाड भैया गायकवाड असं। तर
त्याचे फॉलोअर सुद्धा बघा, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे 500 होते, त्याचे 40,000 4 दिवसात झाले. आज ते 50,000च्या पुढे गेले असतील त्याचे इंस्टाग्रामचे फॉलोअर. तसंच युट्यूबला देखील वाढला असेल त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे रातोरात हा स्टार झाला, प्रसिद्ध झाला. ह्याचा प्रत्येक इंस्टाग्रामची रील ही 7 लाख 8 लाख 10 लाख लोकांपर्यंत जाते. 10 लाख लोक इंस्टाग्रामवरती या भैया गायकवाडला पाहतात आणि त्याची आवर्जून रील पाहण्यासाठी लोक मोबाईल उघडला की ते भैया गायकवाड शोधत राहत असतात. म्हणजे त्याची जे बोलण्याची स्टाईल आहे, बोलण्याची जी कॅपॅसिटी आहे, याच्यावरती लोक फिदा झालेले आहेत. पाठीमागे बघा एक डान्स आला होता ह्याच्यावरती मोबाईलवरती असाच, म्हणजे एक गाणं होतं गोविंदाचं, त्या गाण्यावरती एक डान्स आला होता. तर तो व्यक्ती आयुष्यभर डान्स करत होता, तर त्याला कधीही प्रसिद्धी मिळाली नाही. परंतु ते एकच गाणं गोविंदाचं आणि त्याचा डान्स असा गाजला की अख्ख्या महाराष्ट्रभर भारतभर त्या व्यक्तीची प्रसिद्धी झाली आणि लोक त्याला कार्यक्रमाला बोलवायला लागले. म्हणजे कुणाची प्रसिद्धी कधी आणि कशी होईल अजिबात सांगता येणार नाही. दुसरंही बघा तसंच त्या गणपती बाप्पावरती मागल्या 2 वर्षामध्ये गाणं आलं होतं त्या छोट्या मुलांचं. ज्या मुलांनी हे गाणं गायलं त्यांची प्रसिद्धी झाली नाही, पण ज्यानं त्याच्यावरती ऍक्टिंग केली त्या मुलाचे अगदी 1 कोटीपेक्षा जास्त व्हिडिओ पाहिले लोकांनी. अमिताभ बच्चननी स्वतः त्या लहान या मुलाची भेट घेतली. सगळ्या चॅनलवरती तो मुलगा असायचा. तर हे देखील आपण पाहिलेलं आहे. तसंच आता हा भैया गायकवाड देखील सगळ्या चॅनलला मुलाखती द्यायला लागलेला. म्हणजे रातोरात हा प्रसिद्ध झाला, स्टार झाला. रातोरात या मुलाचं नुसतं भैया गायकवाड म्हणून नुसतं सगळीकडं कालवा झालेला आहे. आणि समाजसेवा करत असताना त्याची बोलण्याची स्टाईल वगैरे बघा. जर बोलतो तो असा की भैया गायकवाड बोलतोय, तिथं असा ऍक्सिडेंट झालाय, त्याला जर ते तात्काळ तुम्ही दवाखान्यात घेऊन जावा, मी पोहोचतो 5 मिनिटात, आणि जर काय पैशाची गरज लागली तर मला फोन करा, मी पाठवतो. म्हणजे ही बोलण्याची जी स्टाईल आहे समाजसेवा करण्याची, ही लोकांना भारावून गेलेली आहे. लोकांना असं वाटू लागलेलं आहे की हा आपल्या कोणीतरी जीवातला जवळचा, आणि अधिकाऱ्यांना देखील असं वाटू लागले भैया गायकवाड किंग मेकरचा अध्यक्ष म्हणजे हा फार मोठा कोणीतरी व्यक्ती आहे, असं म्हणून या व्यक्तीची मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी वाढलेली आहे. तर याच भैया गायकवाडला काही टवाळखोरांनी पकडून एकट्याला गाठून मारहाण केली. आता या मारहाणीचा निषेध देखील येवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. तसंच सोशल मीडियावर देखील या भैया गायकवाडला जे मानणारे जे काही फॉलोअर आहेत यांनी देखील सोशल मीडियावरती देखील या भैया गायकवाडच्या मारहाणीचा निषेध केलेला आहे. आणि जो कोणी व्यक्ती आहे त्याला पकडून तात्काळ अटक करण्यात यावी, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असं देखील अनेकांनी मागणी केलेली आहे. तर बघा असे प्रसंग येत असतात, अशा गोष्टी घडत असतात, परंतु अशा गोष्टीनं कधीही खचून जायचं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पोलीस स्टेशन, गुन्हेगारीकरण म्हणजे गुंड पुंड हे छंटूर बंटूर गुंडे असतात, खाताडे पेताडे दारू पिऊन पडणारे रातभर, हे अशा लोकांना शिवा घालत असतात. असं कधी सापडलं तर मारहाण देखील करत असतात. परंतु अशा गोष्टीकडे कधीही लक्ष न देता आपलं काम जोमाने आणि पुढं करत राहणं हेच महत्वाचं असतं. तर आज आपण पाहिलं की भैया गायकवाड याच्या बाबतची जी काही प्रसिद्धी, जे काही झालेलं आहे त्याचा आपण वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. असाच एक नवीन पुन्हा आपण एखादा विषय नवीन घेऊन आपल्या समोर येणारच आहोत. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.